हॅलो, सुरुवात करायची मग आता. हॅलो हॅलो. हॅलो. हा श्वेता, दिसतंय ना स्क्रीन? हो सर. हा, ते मध्ये डिस्टर्ब झालं होतं त्याच्यामुळे सांग. चला पॉइंटरला स्टार्ट करूया मग आपण आज. राईट, पॉइंटर आजचा पार्ट आहे आपला पॉइंटर. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा पॉइंटर बाबतीत. पॉइंटर काय ते मला वाटत नाही काही गरज आहे बंद करायची आता तरी. खाली करण्याची काही गरज वाटत नाही ना. दिसतंय व्यवस्थित. ओके राईट. पॉइंटर, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, पॉइंटर म्हणजे काय. पॉइंटर इज अ व्हेरिएबल. तो काय? ओके, अरे हे तर पाठ झालं. पॉइंटर इज अ व्हेरिएबल. पॉइंटर इज अ व्हेरिएबल म्हणजे काय? आपण पॉइंट व्हेरिएबल कशा प्रकारे डिक्लेअर करतो? डिक्लेरेशन कसं आहे? व्हेरिएबल डिक्लेअर कसं करतो? हा, नाही डिक्लेरेशन म्हटलं. आतापर्यंत तुम्हाला कळालं असेल ना डिक्लेरेशन काय असतं. हा, पहिल्यांदा डेटा टाईप आपण लिहितो, मग ए लिहितो. ए इज नथिंग बट व्हेरिएबल. मी डिक्लेरेशन म्हटलं. ओके, हे काय झालं तर व्हेरिएबल डिक्लेरेशन झालं. मग पॉइंटर इज अ व्हेरिएबल म्हणजे पॉइंटर सुद्धा काय? एक व्हेरिएबल आहे. राईट, पॉइंटर हा एक व्हेरिएबल आहे म्हणजे नॉर्मल व्हेरिएबल सारखं मी त्याला व्हेरिएबल लिहिलं. ओके, पण पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच स्टोअर्स address location of other variable. क्लिअर होतं? पॉइंटर इज अ व्हेरिएबल. पॉइंटर इज अ व्हेरिएबल म्हणजे याच्यासारखंच आहे. पण नॉर्मल व्हेरिएबल काय करतो तर जो डेटा टाईप आपण त्याच्या समोर लिहिलेला आहे त्याच्या प्रकारची व्हॅल्यू ऍक्सेप्ट करतो. समज आहे, बेसिक गोष्ट लक्षात आली. म्हणजे आपण काय दिलं, पॉइंटर इज अ व्हेरिएबल म्हणजे हा मेमरी लोकेशन आहे, त्याला मी नाव दिलं ए, आणि त्याच्यामध्ये इंटीजर डेटा टाईपच्या व्हॅल्यू ऍक्सेप्ट होतील किंवा इंटीजर कॉन्स्टंट व्हॅल्यू ऍक्सेप्ट होतील. ओके, म्हणजे मी या ठिकाणी 10, 20, 30 काही लिहू शकतो. पण पॉइंटर सुद्धा एक व्हेरिएबलच आहे म्हणजे पॉइंटरला सुद्धा आपल्याला काय लिहावं लागतं, डेटा टाईप आणि पॉइंटरचं नाव लिहावं लागतं. पण पॉइंटर हा ऍड्रेस लोकेशन ऑफ अदर व्हेरिएबल ऍक्सेप्ट करतो. राईट, म्हणजे पॉइंटर मध्ये नॉर्मल व्हॅल्यू पुट होईल का? नाही, ऍड्रेस पुट होईल. क्लिअर होत आहे? मग आपण ऍड्रेस कुठल्याही व्हेरिएबलचं फाइंड आउट कसं करतो? ऍड्रेस ऑपरेटर, त्याला काय म्हटलं जातं? ऍड्रेस ऑपरेटर. मग टू फाइंड आउट ऍड्रेस ऑफ अ व्हेरिएबल, याच्या खालीच लिहितो, टू फाइंड आउट ऍड्रेस ऑफ अ व्हेरिएबल वी यूज ऍड्रेस ऑपरेटर. ऍड्रेस ऑपरेटर, त्यालाच आपण काय म्हणतो? एम्परसँड किंवा अँड. ओके, ऍड्रेस ऑपरेटर याचा उपयोग करतो. मग कसं फाइंड आउट केलं जातं ऍड्रेस? सपोज तुम्हाला इथे एक इंटीजर ए आहे, आपल्याला काय करायचं, ए चा ऍड्रेस फाइंड आउट करायचं, तर त्याच्या समोर काय लिहितो आपण? ए लिहितो. अशा पद्धतीने ऍड्रेस ऑफ ए. समजतं? ऍड्रेस ऑफ ए. मग ऍड्रेस, आता आपल्याला काय मिळालं की ऍड्रेस लोकेशन ऑफ अदर व्हेरिएबल मिळालंय. आता आपल्याला काय करायचं? पॉइंटरला असाइन करायचं. लक्षात आलं तुम्हाला? मग आता पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच स्टोअर्स ऍड्रेस लोकेशन ऑफ अदर व्हेरिएबल. एवढं इथपर्यंत क्लिअर झालं. आणि टू फाइंड ऍड्रेस लोकेशन ऑफ व्हेरिएबल वी यूज ऍड्रेस ऑपरेटर. क्लिअर होत आहे? लक्षात आलं तुमच्या? आता डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन समजून घ्या. डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन. पॉइंटर डिक्लेरेशन कशा पद्धतीने केलं जातं? ओके, पॉइंटर मध्ये डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन अशा नेहमी 2 स्टेप्स आहेत. आपण बघितलं होतं की नॉर्मल व्हेरिएबल आपण डिक्लेअर पण करू शकतो आणि इनिशियलाइज पण करू शकतो ऍट अ सिंगल लाईन.
पण पॉइंटरच्या बाबतीत डिक्लरेशन आणि इनिशियलायझेशन या ऑलवेज सेपरेट स्टेप्स आहेत. राईट. मग पॉइंटर डिक्लेअर कसा केला जातो? पहिल्यांदा त्याचा डेटा टाईप लिहिला जातो. मग हा डेटा टाईप इंडिकेट काय करतो माहितीये का? की पॉइंटर हा कुठल्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करणार आहे. मग पॉइंटर जेव्हा आपण या पॉइंटरच्या समोर इंटिजर लिहितो ना, तेव्हा पॉइंटर हा इंटिजर व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करू शकतो फक्त. समजतंय तुम्हाला? त्याच्या व्यतिरिक्त तो डबल फ्लोट कोणाचाही ऍड्रेस स्टोअर करू ठेवू शकत नाही. मग पॉइंटर डिक्लेअर करताना आपण काय करतो? पहिल्यांदा डेटा टाईप आणि त्याच्या समोर लिहितो स्टार. समजतंय? ज्यावेळेस आपण त्याच्या समोर स्टार लिहितो तेव्हा कंपायलर या व्हेरिएबलला ऍज अ पॉइंटर म्हणून काय करतो? डिक्लेअर करतो किंवा थिंक करतो. समजतंय? पॉइंटर व्हेरिएबल म्हणजे काय? पॉइंटर इज अ व्हेरिएबल. लक्षात आलं तुमच्या? हा पण एक व्हेरिएबल आहे. त्याला पण एक डेटा टाईप असतो. पण तो डेटा टाईप असोसिएट कशासाठी असतो? तर विच टाईप ऑफ व्हेरिएबल्स ऍड्रेस इट स्टोअर. म्हणजे पॉइंटर हा जो पॉइंटर आहे तो फक्त आणि फक्त इंटिजर व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करणार आहे. डिक्लेरेशन लक्षात आलं तुमच्या? पहिल्यांदा आपण डेटा टाईप लिहिला, नंतर स्टार मार्क लिहिला आणि नंतर पॉइंटरचं नाव लिहिलं. पॉइंटरचं नाव तुम्ही काहीही देऊ शकता. मी ए जरी लिहिलं असतं इथे स्टार ए तरी चाललं असतं. तर तिथं दोन्ही सेम नावाचे व्हेरिएबल आहेत. मग तुम्ही काय करा? स्टार बी लिहा. चालू शकतं. काही एक प्रॉब्लेम नाही. सगळे आयडेंटिफायरचे जे रूल्स आपण अप्लाय केले होते ना, ते सगळे इथे अप्लाय करू शकता. म्हणजे आयडेंटिफायर स्टार्ट हा नेहमी लेटरने झाला पाहिजे. राईट. तो कॅपिटल लेटर सॉरी नंबरने स्टार्ट नाही झाला पाहिजे. त्याच्यामध्ये स्पेस अलाउड नाही. ह्या सगळ्या गोष्टी पॉइंटरसाठी सुद्धा अलाउड आहे. क्लिअर? तर डिक्लेरेशन लक्षात आलं तुमच्या? राईट. आता इनिशियलायझेशन करायचं म्हटल्यानंतर आपल्याला इनिशियलायझेशन कशा पद्धतीने करावं लागतं बघा. इनिशियलायझेशन पॉइंटर इनिशियलायझेशन केलं जातं पीटीआर. स्टार लिहिलंय का मी ते इनिशियलायझेशन करताना? नाही. पीटीआर इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ ए. समजलं का तुम्हाला? म्हणजे ऍड्रेस ऑपरेटरनी काय केला? ए या व्हेरिएबलचा ऍड्रेस आपल्याला फाइंड आउट करून दिला आणि तो पॉइंटर मध्ये गेला. समजतंय? राईट. पॉइंटर हा व्हेरिएबल आहे म्हणजे पॉइंटर सुद्धा काय करणार? एक मेमरी लोकेशन दाखवणार आहे आपल्याला. सपोज कन्सिडर करा हा एक पॉइंटर आहे, हा एक मेमरी लोकेशन. पण या मेमरी लोकेशन मध्ये याचा ऍड्रेस प्रेझेंट आहे. म्हणजे सपोज कन्सिडर करा ए हा या मेमरी लोकेशनला रिप्रेझेंट करतोय, पण त्याचा ऍड्रेस काय? 1 2 3 4 5. समज कळतंय? मग मी काय केलं? हा ऍड्रेस या पॉइंटर मध्ये स्टोअर केला 1 2 3 4 5. आणि या पॉइंटरचा ऍड्रेस वेगळा असेल 1000 सपोज काहीतरी असेल किंवा 10,000 असेल. लक्षात येतं तुमच्या? राईट. पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच स्टोअर ऍड्रेस लोकेशन ऑफ अदर व्हेरिएबल. अशा पद्धतीने फक्त ऍड्रेस लोकेशन तो स्टोअर करू शकतो. दुसरं त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करता येत नाही. क्लिअर होतं? पॉइंटर व्हेरिएबल हा डिक्लेअर करताना आपण त्याच्या अगोदर स्टार मार्क लिहितो. राईट. क्लिअर होतं? स्टार मार्कनी कंपायलर त्याला ऍज अ पॉइंटर म्हणून डिक्लेअर करतो. समजतंय? आणि नॉर्मल प्रोसिजर सगळ्या ज्या आहेत त्या पद्धतीने तो वागतो. म्हणजे सपोज हा इंटिजर व्हेरिएबल आहे ना, याच्यासाठी कंपायलर काय करतो? 2 बाइट्स ऑफ मेमरी रिझर्व्ह करून ठेवतो. राईट. हा पण इंटिजर टाईपचा व्हेरिएबल आहे ना, याच्यासाठी सुद्धा 2 बाइट्स ऑफ रिझर्व्ह करतो. क्लिअर होतंय का तुम्हाला? राईट. पण विचार करा, सपोज मी इथं आहे ना डिक्लेअर केलं इनिशियलाइज. बरं जाऊ दे. हे इनिशियलायझेशन लक्षात येतं तुमच्या? मी इथे डिक्लेअर केला हा व्हेरिएबल आणि त्याचा ऍड्रेस असाइन केला या पॉइंटरला. राईट. पॉइंटर काय करतो? टू पॉइंट करतो. सपोज कन्सिडर करा इथून यानी पॉइंट कोणाला केलं? याला. आणि याच्यामध्ये ही व्हॅल्यू प्रेझेंट आहे. जर आपल्याला ही व्हॅल्यू या पॉइंटर थ्रू जर प्रिंट करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं? स्टार पीटीआर लिहावं लागतं. झालं. म्हणजे आपण 2 वेनी ही 10 व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो विथ द हेल्प ऑफ व्हेरिएबल आणि विथ द हेल्प ऑफ पॉइंटर. ओके. पण पॉइंटर मग का बरं पॉइंटर वापरलं जातं? इथं त्याला सेम मेमरी लागते, याला पण सेम मेमरी लागते. पण पॉइंटरला ऑलवेज 2च मेमरी म्हणजे 2च बाइट्स ऑफ मेमरी लागतं. पॉइंटर हा पूर्ण ऍरेला ऍक्सेस करू शकतो. विचार करा हा ऍरे 2 बाइट्स. काहीही जरी असलं तरी त्याला 2 बाइट्स ऑफ मेमरी लागते. फक्त फ्लोट साठी 4 बाइट्स लागते कारण आपल्याला फ्लोट लिहावं लागतं ना ते. मग त्याच्यानुसार 4 बाइट्स लागतात. पण इंटिजर डेटा टाइप असेल तर 2 बाइट्स
आणि इंटिजर ऍरेला जरी तो रिप्रेझेंट करत असेल तरी त्याला 2च बाइट्स मेमरी किती जरी एलिमेंट असले 100 एलिमेंट जरी असले तरी एका पॉइंटर थ्रू आपण ते सगळे एलिमेंट ऍक्सेस करू शकतो. राईट. आणि परफॉर्मन्स पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करा. सपोज कन्सिडर करा, जेव्हा मी आहे ना असं ए हा डिक्लेअर केलं, राईट, आणि मी इथं ए ला व्हॅल्यू असाइन करून ठेवली, तर कंपायलरला काय करावं लागतं माहितीये का, एच्या या मेमरी लोकेशनला जावं लागतं आणि त्या मेमरी लोकेशन कडनं 10 ही व्हॅल्यू ऍक्सेस करावी लागते. पण पॉइंटर मेमरी लोकेशनच अगोदर रिझर्व्ह करून ठेवतोय. म्हणजे मग त्याला 2 वे जावं लागतंय का? विचार करा, मी सपोज मला इथं मी लिहिलं प्रिंट एफ पर्सेंटेज डी लिहिलं आणि मी इथं ए लिहिलं. तर कंपायलर काय करतो, ए बघतो, अरे हा ए लिहिलाय, मग तो काय करतो, ए मेमरी लोकेशनला जातो. म्हणजे सपोज हे मेमरी लोकेशन आहे एच, ज्याचा ऍड्रेस काय, तर 1 2 3 4 5. लक्षात येत आहे. या मेमरी लोकेशनला जातो आणि त्याच्यामधली 10 व्हॅल्यू ती उचलून या ठिकाणी आणून ठेवून देतो. समजलं का तुम्हाला? म्हणजे त्याला काय करावं लागतं, 2 वे प्रोसिजर करावी लागते ना. पहिल्यांदा ए च्या मेमरी लोकेशनला जा, तिथून 10 उचला आणि परत आणून ठेवा. पण पॉइंटर ऍड्रेस स्टोअर करत असल्यामुळे त्याला डायरेक्ट ऍड्रेस मिळतो. समजतंय तुम्हाला? म्हणजे कंपायलरला डायरेक्ट ऍड्रेस मिळाला तर लवकर तो 10 प्रिंट करून दाखवल का, ए म्हणजे इनडायरेक्ट तो लवकर प्रिंट करून दाखवेल. डायरेक्टली लक्षात येतं तुमच्या, की तुम्हाला डायरेक्ट ऍड्रेस सांगितला आणि आणि तुम्हाला डायरेक्ट ऍड्रेस सांगितलं तर तुम्ही लवकर जा. पण तुम्हाला सांगितलं की नाही त्याच्याकडे जा, त्याला विचारायचं. मग तुम्ही काय करणार, त्याच्याकडे जाणार, तो म्हणणार अरे त्याच्या पलीकडेच तर होतं, तू माझ्याकडे कशाला? समजतं? म्हणजे 2 वे प्रोसिजर झाली. पण पॉइंटर काय करतो, डायरेक्टली ऍड्रेस स्टोअर करून ठेवतोय. म्हणजे फिजिकल मेमरीशी कोण कनेक्टेड आहे, तर पॉइंटर आहे. पण आपला जो व्हेरिएबल आहे तो फिजिकल मेमरीशी डायरेक्टली कनेक्टेड नाहीये. तर त्याला आपल्याला इनडायरेक्ट प्रोसिजर थ्रू जावं लागतं. म्हणून आपल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन काय होतं, की एक्झिक्युशन स्पीड कमी होतो. पण विथ द हेल्प ऑफ पॉइंटर आपला प्रोग्राम हा डायरेक्टली ऍड्रेस वरतीच काम करतोय. त्याच्यामुळे त्याचा एक्झिक्युशन स्पीड हा मॅक्स असतो ऍज कंपेअर टू नॉर्मल व्हेरिएबल. म्हणून आपण पॉइंटर जास्त युज केलं जातं. क्लिअर? तर विचार करा आता, सपोज पॉइंटरचा आणखीन एक एखादं चांगलं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. तुम्ही डेटाबेस वगैरे वापरलाय का याच्या अगोदर? कुठला डेटाबेस? म्हणजे Oracle वापरलाय, MySQL किंवा कुठलं पण वापरलंय का असं काय? यूज केलंय डेटाबेस? नाही केलं. डेटाबेसमध्ये विचार करा, डेटाबेस हा खूप मोठा असतो. म्हणजे ह्यूज अमाउंट ऑफ डेटा असतो त्याच्यामध्ये. सपोज 10 जीबी असेल, 15 जीबी असेल, 20 जीबी असेल किंवा तो खूप मोठा ग्रो करत जातो. आता एवढा मोठा डेटाबेस आहे, त्याच्यामधून तुम्हाला जर तुमचा स्पेसिफिक डेटा जर शोधायचा असेल, तर किती वेळ लागेल? लक्षात आहे तुमच्या? विचार करा. खूप आता मला आहे ना एखादा डेटा शोधायचा, तर मला काय करावं लागतं, त्या टेबलमध्ये जावं लागतं. मग त्या टेबलचा डेटा घ्यावा लागतो. मग मला परत इकडे यावं लागतं. पण ही सगळी प्रोसिजर आहे ना, डेटाबेस विदिन सेकंडमध्ये कसं काय करू शकतो? तर तो सगळा डेटा पॉइंटर फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवतो. आणि एकदा का पॉइंटर फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवला, म्हणजे ऍड्रेस लोकेशनला स्टोअर करून ठेवला, तर तुम्हाला फक्त ऍड्रेसला ऍक्सेस करायचा. म्हणून डेटाबेस हा जो डेटा आहे ना, तो लवकर दाखवून देऊ शकतो ऍज कंपेअर टू फाईल आणि बाकीच्या गोष्टी. ओके, बिकॉज ऑफ पॉइंटर. म्हणजे प्रत्येक डेटाबेसमध्ये इंटरनली पॉइंटर यूज केलं जातं. प्रत्येक डेटाबेस. असं नाही म्हणायचं की मी एकच डेटाबेस. प्रत्येक. फक्त MongoDB वगैरे ते सोडले तर ते जावास्क्रिप्टचे. ओके. बाकी Oracle, MySQL, DB2 किंवा आणखीन बाकी जे काय असतील ते. SQL सर्व्हर. राइट? त्याच्यामध्ये आपण पॉइंटर यूज करतो. कारण पॉइंटर हा डायरेक्टली ऍड्रेस लोकेशनला असोसिएटेड असतो. नाही की व्हेरिएबल, व्हर्चुअल एखादा ऍड्रेसला तो असोसिएट असतो. क्लिअर होतं तुम्हाला? म्हणून पॉइंटर हा परफॉर्मन्स पॉइंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हा मॅक्स आहे. म्हणजे मॅक्सिमम परफॉर्मन्स आहे ऍज कंपेअर टू नॉर्मल व्हेरिएबल. आणि एकच पॉइंटर जो 2 बाइटचा तो पूर्ण अॅरेला ऍक्सेस करू शकतो. ते कसं आहे ते पुढे आपण बघून घेऊ. पण तुम्हाला लक्षात आलं का? पॉइंटर इज अ व्हेरिएबल. पॉइंटर हा काय? तर एक नॉर्मल व्हेरिएबल नाहीये, पण तो व्हेरिएबल. Pointer is a variable which stores address location of other variable. And to find address location of other variable, we use address operator. डिक्लेरेशन कसं केलं जातं? डिक्लेरेशन अगोदर डेटा टाइप लिहिलं जातो, मग पॉइंटरचं नाव लिहिलं जातं आणि पॉइंटरचं इनिशियलायझेशन आणि डिक्लेरेशन हे नेहमी 2 स्टेपमध्येच होतं. एक स्टेपमध्ये पॉइंटर आणि इनिशियलायझेशन होऊ शकत नाही. म्हणजे मी इथं डायरेक्टली लिहिलं ऍड्रेस ऑफ ए, तर असं चालत नाही. कंपायलेशन एरर आपल्याला दाखवून देतो. समजलं? म्हणजे पॉइंटर डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन इज अ 2 वे प्रोसिजर. क्लिअर होतं? आता आपल्याला पॉइंटर थ्रू ही व्हॅल्यू जर प्रिंट करायचं
करायचं असेल तर आपल्याला स्टार घ्यावा. म्हणजे विचार करा, सपोज मी आता या पॉइंटरला लिहिलं. पॉइंटरमध्ये काय तर ऍड्रेस ऑफ ए आहे. ऍड्रेस ऑफ ए आणि आपल्याला ए ची व्हॅल्यू प्रिंट करायची. तर जेव्हा स्टार मार्क आपण इथे टाकतो ना, तेव्हा हा ऍड्रेस कॅन्सल होतो आणि आपल्याला ए ची व्हॅल्यू डायरेक्टली मिळून जाते. समजलं? इक्वेशन लक्षात आलं तुमचं? हं? म्हणजे सपोज स्टार इनिशियलायझेशनच्या वेळेस का नाही होत? कारण माहितीये का? कारण स्टार हा फक्त डिक्लेरेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने ठेवलेला. की जेव्हा तुम्हाला आहे ना व्हेरिएबल किंवा पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे, तेव्हा कंपायलरला वेगळं वाटलं पाहिजे ना काहीतरी. लक्षात येतं का? इथं पण ए, इथं पण पीटीआर आहे. फक्त त्याच्यासमोर स्टार लिहिलाय म्हणून तो ॲज अ काय तर पॉइंटर म्हणून डिक्लेअर केला. आणि जर तुम्ही आहे ना त्याला इथं विचार कर, जर मी त्याच्यासमोर स्टार लिहिलं आणि इथं ॲड्रेस ऑफ ए लिहायचा प्रयत्न केला, तर होईल का? कारण हा स्टार ह्या ॲड्रेसला कॅन्सल करतोय ना. समजलं का तुम्हाला? राइट? इथे म्हणजे आपल्याला डायरेक्ट ची व्हॅल्यू मिळते. पण आपल्याला ची व्हॅल्यू पाहिजे काय? इनिशियलाइज करायचं आपल्याला पॉइंटरला आणि पॉइंटरला इनिशियलाइज आपण काय करतो फक्त आणि फक्त ॲड्रेस लोकेशननी. व्हॅल्यूनी करतो का? नाही. समजलं तुम्हाला 2 वे कसे आहेत? हं. जर तुम्ही पॉइंटर समोर स्टार लिहिलं तर तुम्हाला ची व्हॅल्यू प्रिंट होते. म्हणजेच काय? तो पॉइंटर ज्या व्हेरिएबलला पॉइंट करतोय त्याची व्हॅल्यू प्रिंट होते. समजतंय? हं? काय अवघड वाटतंय का? एक्झाम्पल बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे पॉइंटर काय? पॉइंटर इज अ व्हेरिएबल आहे. तो पॉइंट करतो दुसऱ्या व्हेरिएबल. उदाहरणार्थ सपोज आता इथे लिहिलं मी व्हॉइड मेन. इथे लिहिलं मी इंटिजर ए. बरोबर आहे. ची व्हॅल्यू काय मी केली? 10 असाइन केली. आता मला इंटिजर चा ॲड्रेस स्टोअर करायचा आहे म्हटल्यावर मला पॉइंटर कुठल्या टाइपचा घ्यावा लागेल? इंटिजर टाइपचा पॉइंटर मी काय केला? डिक्लेअर केला. राइट आणि पॉइंटरला मी काय केलं? इनिशियलाइज केलं ॲड्रेस ऑफ ए ने. समजतंय? आणि मी इथं काय केलं आता CLR, SCR मला काय करायचंय? तर ॲड्रेस लोकेशन फाइंड आउट करायचंय आपल्याला. आता ॲड्रेस लोकेशन आणि पीटीआर मधली व्हॅल्यू दोन्ही एकच आहे का? हे फाइंड आउट करायचंय. म्हणून मी इथे लिहिलं प्रिंटफ ॲड्रेस ऑफ ए इज इक्वल टू पर्सेंटेज यू. यू म्हणजे अनसाइन इंटिजर. फक्त ॲड्रेस प्रिंट करण्यासाठी यू टाकायचं एवढं लक्षात ठेवा. म्हणजे पुढे लक्षात येईल तुमच्या. मग या यूच्या ठिकाणी मी काय लिहिणार आहे? ॲड्रेस ऑफ ए लिहिणार आहे. समजतंय? आणि सेम प्रिंटफ ॲड्रेस ऑफ ए आणि इंटू ब्रॅकेट लिहितो पॉइंटर इज इक्वल टू पर्सेंटेज यू आणि मी इथं काय लिहिलं? फक्त पीटीआर लिहिलं. लक्षात येतं? पीटीआर मध्ये काय? ॲड्रेस ऑफ ए म्हणजे ह्या दोघांची व्हॅल्यू कशी असणार आहे? सेम असणार आहे. क्लिअर होतं? आता आपल्याला काय करायचंय? ए ची व्हॅल्यू प्रिंट करायची बोथ वेनी. पॉइंटरनी पण आणि एनी पण. मी इथं लिहिलं प्रिंटफ व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू पर्सेंटेज डी आणि या पर्सेंटेज डीच्या ठिकाणी कोणाची व्हॅल्यू पाहिजे? ए ची. आणि इथं मी लिहिलं प्रिंटफ व्हॅल्यू ऑफ ए युजिंग पॉइंटर इज इक्वल टू पर्सेंटेज डी आणि मला इथं काय लिहायचं? स्टार पीटीआर. क्लिअर होतंय का? हा आपण दोन्ही वेळी केलं. राइट? मग तुम्ही या ठिकाणी आहे ना कुठलाही व्हेरिएबल घ्या. मग तुम्हाला जर वाटतंय फ्लोटचा घ्यायचा तर सपोज मी इथं लिहिलं फ्लोट बी इज इक्वल टू 3.14 आणि मग मला पॉइंटर कसं डिक्लेअर करावं लागेल? फ्लोट टाइपचंच करावं लागेल ना? ptr2 बरोबर आणि इथं मी लिहिलं ptr2 इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ बी. सेम प्रोसिजर आपल्याला ptr2 च्या बाबतीत पण करायची. सपोज मला कॅरेक्टर प्रिंट घ्यायचं तर मी काय घेणार मग? कॅरेक्टर सी इज इक्वल टू कॅपिटल ए. राइट आणि मग मला घ्यावं लागेल कॅरेक्टर पॉइंटर 3. लक्षात झालं? मग मी इथं पॉइंटर 3 इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ सी. सेम प्रोसिजर तिघांसाठी करावी लागेल. क्लिअर झालं तुम्हाला? म्हणजे ज्या टाइपचा डेटा टाइप आहे किंवा ज्या टाइपच्या व्हेरिएबलचा ॲड्रेस पॉइंटरला स्टोअर करायचा आहे, त्या टाइपचा पॉइंटर असला पाहिजे. तरच तो काय करू शकतो? तो ॲड्रेस स्टोअर करून ठेवू शकतो. क्लिअर झालं काय? हां? हे एक्झाम्पल करून बघायचं का मग? हं?
त्याच्यानंतर मग अरिथमॅटिक ऑपरेशन कशा प्रकारे पॉइंटर परफॉर्म करतो ते पण लक्षात. पर्सेंटेज यू इथं का लिहिलं माहितीये का, की ऍड्रेस ऑफ ए आपण प्रिंट करणार आहोत आणि ऍड्रेस ऑफ ए हा इंटिजर पेक्षा पण खूप मोठा आहे, म्हणून मी यू लिहिलं. म्हणजे काय, अनसाइन्ड इंटिजर. अनसाइन्ड इंटिजर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, की सपोज इंटिजरला 8 बाईट्स लागत असतात, म्हणजे कन्सिडर करा सपोज हे 8 बाईट्स आहेत, तर हा मोस्ट सिग्निफिकंट बिट रिझर्व केला जातो ना साइनसाठी. पण जेव्हा आपण अनसाइन इंटिजर करतो ना, तेव्हा हा जो मोस्ट सिग्निफिकंट बिट आहे ना, तो पण यूज केला जातो. म्हणजे विचार करा, जर 8 बिट असेल तर त्याची कॅपॅसिटी होती 127, पण याच्यामुळे त्याची कॅपॅसिटी काय झाली, दुप्पट झाली. तेव्हाच आहे, म्हणजे इथे किती स्टोअर होऊ शकतात, आता 255 पर्यंत स्टोअर होऊ शकतात. राईट, म्हणून इथं आपण अनसाइन इंटिजर लिहिलं, की बाबा फक्त आपल्याला ऍड्रेस पाहिजे, आणि ऍड्रेस काय असतो तर इंटिजर नंबर असतो. समजलं का तुम्हाला येऊ का लिहिलं? प्रत्येकासाठी मी यूज लिहिणार आहे, भले इथं फ्लोट जरी असलं तरी मी इथं यूज लिहिणार. लक्षात येतं तुमच्या? हो? ओके. बघूया एक्झाम्पल, बघू तुम्हाला क्लिअर होईल. ओके, स्क्रीन दिसते, टर्बो सी स्टार्ट केलं. ओके, एक एमटी ओपन झालं, याला बंद करतो. फाईल मध्ये आलो, न्यू वरती आलो, F5 केलं, इथे लिहिलं हॅश इन्क्लूड stdio.h, त्याच्यानंतर इथे लिहिलं हॅश इन्क्लूड conio.h, त्याच्यानंतर इथे लिहिलं वर्ड मेन. बरोबर, इथं आलो, इथं मी डिक्लेअर केलं इंटिजर a इज इक्वल टू 10, फ्लोट b इज इक्वल टू 3.14, ओके, आणि कॅरेक्टर c इज इक्वल टू a. बरोबर आहे. आता इथं लिहिलं मी इंटिजर स्टार ptr1, फ्लोट स्टार ptr2, त्याच्यानंतर कॅरेक्टर स्टार ptr3. बरोबर, ptr1 इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ a, ptr2 इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ b. हा ओके, कुठं राहिलं? हा, prt, ओके. ptr3 इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ c. बरोबर आहे. आता इथं मी लिहिलं प्रिंट आहे, तर लिहिलं /n, किंवा नाही लिहिलं तरी चालेल. इथं लिहिलं ऍड्रेस ऑफ a इज इक्वल टू %u, कॉमा, सॉरी, डबल कोटेशन, कॉमा, ऍड्रेस ऑफ a. बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रिंट एफ लिहिलं. आता हा फ्लोट आहे, त्याच्यामुळे /n ऍड्रेस ऑफ a इज इक्वल टू %u, नाही तर %d लिहिलं तरी चालेल तुम्हाला, कारण इंटिजर आपण ptr1 घेतलेलं, ptr1. ओके, एवढं दाखवतो, मग बाकीच्या गोष्टी बघूया. राईट, Alt F9 केलं, वॉर्निंग दाखव, ptr3 आणि ptr2 नेव्हर यूज. ओके, नो प्रॉब्लेम. मिस्टेक काय झालं, ऍड्रेस ऑफ -12 दाखवलं. दिसतंय -12 का बरं दाखवलं, कारण इथे आपण %d लिहिला म्हणून. दिसतंय इथे, दिसतंय 65524, 65524. CLR SCR वापरलं नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी इथे इनिशियलायझेशन केल्यानंतर सुद्धा तुम्ही CLR किंवा आपण अगोदरच लिहूया C सेमीकोलन. डिक्लरेशन नंतर नेहमी CLR SCR लिहायचं. Alt F9, कंट्रोल F. दिसतंय 65524, 65524, राईट.
इथं लिहूया printf slash n address of b is equal to percentage u double quotation comma address of b, right? आणि परत इथे लिहिलं मी printf slash n address of b is equal to percentage u, right? इथं वाटलं असेल इथं पॉइंटर, बरोबर आहे. इथं आलो डबल कोटेशन कॉमा दिलं आणि इथं लिहिणार काय मी आता ptr2 ब्रॅकेट कंप्लीट केलं. दिसतंय? ओके, दिसतंय तुम्हाला 6552020. सेम केस मी काय करणार आता या कॅरेक्टर बद्दल पण करणार आहे. कॉपी करतो आपण, कॉपी, राईट. इथं काय लिहिणार आहे मी सी, ऍड्रेस ऑफ सी इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ सी आणि इथे सी इज इक्वल टू पर्सेंटेज यू ptr3 ऑल्ट F9 कंट्रोल F. दिसतंय तुम्हाला सगळं? हा, क्लिअर होतं? ऍड्रेस, आता आपण काय केलंय, ऍड्रेस प्रिंट केले. आता आपल्याला व्हॅल्यू प्रिंट करायचे विथ द हेल्प ऑफ पॉइंटर. इथं मी एक काय करतो, printf लिहितो स्लॅश n आणि एक लाईन ड्रॉ करतो. स्लॅश n म्हणजे याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला काय करायचं. printf इथे लिहिलं मी स्लॅश n व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू पर्सेंटेज d कॉमा a, बरोबर आहे. त्याच्यानंतर printf इथे लिहिलं स्लॅश n व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू पर्सेंटेज d, इथे लिहितो पॉइंटर, ओके, आणि कॉमा देतो स्टार डबल कोटेशन कॉमा स्टार ptr1 स्टार ptr1. क्लिअर होत आहे? दिसतंय तुम्हाला 10 आलंय खाली. हा, आता आपल्याला काय करायचं, सेम वेने जायचंय. फक्त इथे व्हॅल्यू आपण कशा पद्धतीने घेतलेली आहे त्यानुसार तुम्हाला तिथे फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करावे लागतील. म्हणजे सपोज इथं करा व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू पर्सेंटेज डी लिहिणार आहे का आपण? नाही, तो फ्लोट आहे म्हणून पर्सेंटेज एफ लिहिलं आणि इथे डी लिहिलं. सेम गोष्ट आपण इथं पण करणार आहे. पर्सेंटेज एफ स्टार ptr2 ऑल्ट F9 केलं, कंट्रोल F9 केलं, दाखवलं 3.140000 वगैरे. हा, ते कमी करायचं असेल तर आपण काय करतो, इथे 0.2f केलं. सेम केस इकडे पण 0.2f ऑल्ट F9 कंट्रोल F9, ओके, 3.1414, राईट. आता कॅरेक्टरची व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची. मी इथं आलं व्हॅल्यू ऑफ सी इज इक्वल टू काय, पर्सेंटेज सी आहे, बरोबर आहे, आणि इथे सी आहे. सेम केस आपल्याला इथं पण यूज करावं लागेल, पर्सेंटेज सी, व्हॅल्यू ऑफ सी इज इक्वल टू पर्सेंटेज सी, आणि इथं लिहिलं काय, स्टार ptr3 ऑल्ट F9 केलं, कंट्रोल F9 केलं. दिसतं तुम्हाला ए आलं. म्हणजे आपण पॉइंटरनी त्याच प्रकारचा पॉइंटर आपल्याला घ्यावा लागतो जेव्हा आपण त्या व्हॅल्यू स्टोअर करत असतो. क्लिअर झालं का तुम्हाला या सगळ्या गोष्टी? एक्झाम्पल स्टोअर करतो आणि इथे लिहितो पॉइंटर 1 ptr1, राईट. आता सेम एक्झाम्पल आहे, थोडस याला बंद करतो, मला परत तिकडे जावं लागेल. शेअर स्क्रीन बंद केली. आता सपोज कन्सिडर करा माझी रिक्वायरमेंट आहे की मला एकच पॉइंटर यूज करायचा आहे पण त्याने या तिन्ही व्हॅल्यू प्रिंट केल्या. बघा आतापर्यंत आपण काय बघत आलो होतो की आपल्याला हा हा पॉइंटर घ्यावे लागेल, 3 डिफरंट काइंड्स ऑफ पॉइंटर घ्यावे लागेल. पण मला काय करायचं, एकच पॉइंटर घ्यायचंय, मला हे दोन्ही पॉइंटर घ्यायचे नाहीये. आणि मला काय करायचं, तर या तिन्ही व्हॅल्यू प्रिंट करून दाखवायचं एकच पॉइंटर. तर आपण काय करतो, त्याला त्याचा डेटा टाइप चेंज करतो आणि त्याला लिहितो void पॉइंटर. काय लिहितो? void पॉइंटर. या void पॉइंटरला काय म्हटलं जातं, जनरलाइज पॉइंटर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं?
किंवा युनिव्हर्सल पॉइंटर म्हटलं जातं. जनरलाइज पॉइंटर किंवा युनिव्हर्सल पॉइंटर म्हटलं जातं. लक्षात येतं? म्हणजे असा पॉइंटर जो कुठल्या पण व्हेरिएबलचा ऍड्रेस ऍक्सेप्ट करू शकतो, त्याला म्हटलं जातं व्हॉइड पॉइंटर किंवा जनरलाइज पॉइंटर किंवा युनिव्हर्सल पॉइंटर. बरोबर. डिक्लेअर करण्याची प्रोसिजर काय? व्हॉइड हा कीवर्ड लिहायचा, त्याच्या समोर स्टार टाकायचा आणि पॉइंटरचं नाव लिहायचं. इनिशियलायझेशन सेम तसंच आहे. इनिशियलायझेशन मध्ये काहीच फरक नाही. म्हणजे मी ते लिहिणार पीटीआर इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ ए. समजतंय तुम्हाला? राइट. ह्या दोन गोष्टी तर कॉमनली सेम आहे. तिथं काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा आपल्याला व्हॅल्यू प्रिंट करायच्या असतात विथ द हेल्प ऑफ पॉइंटर, तेव्हा मात्र आपल्याला टाइप कास्टिंग करावं लागतं. समजलं तुम्हाला टाइप कास्टिंग कसं करायचं? आता टाइप कास्टिंग करताना काय करायचं माहितीये का? की हा जो स्टार आहे, स्टार पीटीआर इंडिकेट काय करतोय? की तो वर्ड पॉइंटर इंडिकेट करतो. पण आपल्याला कसा पाहिजे तो? इंटिजर पॉइंटर पाहिजे. कसा पाहिजे तो? इंटिजर पॉइंटर. म्हणून काय करायचं? तर या पीटीआर आणि स्टार मध्ये इंटिजर स्टार लिहायचं. काय लिहायचं? इंटिजर स्टार आणि पीटीआर लिहायचं. लक्षात आलं का तुमच्या? राइट? म्हणजे काय केलं मी? या पॉइंटरला इंटिजर पॉइंटर केला. या पॉइंटरला पहिल्यांदा काय केला मी? इंटिजर पॉइंटर केला आणि नंतर त्याची व्हॅल्यू प्रिंट करून दाखवली. क्लिअर झालं का? हां. स्टार आणि पीटीआर मध्ये आपण काय फक्त एक्सटेंड केलंय किंवा अपेंड केलंय? इंटिजर स्टार. आता मला सांगा, जर फ्लोट असेल तर मग मला कुठे चेंजेस करावे लागेल? बरोबर. इंटू ब्रॅकेटमध्ये फक्त फ्लोट स्टार लिहायचं. राइट. आणि जर कॅरेक्टर असेल तर काय काय करावं लागेल मग? कॅरेक्टर स्टार. लक्षात येतं तुमच्या? चेंजेस कुठे करायचे? राइट. म्हणजे मी एकाच पॉइंटरनी तिन्ही व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो, डिस्प्ले करू शकतो, सगळं काही करू शकतो. विचार करा बघा, मॅनिप्युलेशन किती सोपं झालंय. फक्त आपल्याला इनिशियलायझेशन प्रत्येक वेळेस करावं लागेल. आता मी इथं काय केलं? इंटिजर एचं केलं. राइट. इनिशियलायझेशन. आता सेकंड टाइम काय करावं लागेल? आता आपल्याला माहिती आहे व्हेरिएबल हा काय त्याची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. व्हॅरी होऊ शकते. मग मी इथं काय केलं? पीटीआर इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ बी लिहिला. इथं मी ऍड्रेस ऑफ ए लिहिला, सगळं काम केलं. त्याच्यानंतर आलं पीटीआर इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ बी लिहिला. म्हणजे पीटीआर मध्ये अगोदर ऍड्रेस कोणाचा होता? इंटिजरचा होता, तो पुसला. आता फ्लोटचा ऍड्रेस घ्या. समज सेम प्रोसिजर मी इथं केली. राइट. फक्त चेंजेस कुठे केले? इथं केले. त्यांनी सगळी प्रोसिजर जशी तशी केली. आता थर्ड टाइम मी काय करणार? पीटीआर इज इक्वल टू काय लिहिणार? ऍड्रेस ऑफ सी. बाकी प्रोसिजर सेम टू सेम. क्लिअर होतं? म्हणजे एकच पॉइंटरने आपण काय केलं? तिन्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू प्रिंट केल्या. म्हणजेच इन अदर वर्ड मध्ये आपण म्हणू शकतो, की मी एकाच पॉइंटरने तिन्ही व्हेरिएबलला काय केलं? मॅनिप्युलेट केलं किंवा चेंजेस केले. असं म्हणू शकतो आपण. क्लिअर होतं? दिस इज कॉल्ड एज अ वर्ड पॉइंटर, जनरलाइज पॉइंटर, युनिव्हर्सल पॉइंटर. म्हणजे कधी-कधी विचारलं जातं, की मला जर असा पॉइंटर तयार करायचा आहे, ज्याच्यामध्ये मी कुठल्या पण व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करून ठेवू शकतो, तर त्या पॉइंटरला काय म्हटलं जातं? तर मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याला म्हटलं जातं व्हॉइड पॉइंटर किंवा जनरलाइज पॉइंटर किंवा युनिव्हर्सल पॉइंटर. क्लिअर होतं? फक्त त्याच्यानंतर सांगायचं, की जेव्हा तुम्हाला त्याची व्हॅल्यू प्रिंट करायची असते, तेव्हा मात्र तुम्हाला टाइप कास्टिंग करावं लागतं. क्लिअर होतं? टाइप कास्टिंग लक्षात आलं तुम्हाला? हे टाइप कास्टिंग वरचे एक लेक्चर घ्यायचंय मला. राइट. याच्यानंतर किंवा पॉइंटर झाल्यानंतर मी घेईन. नेक्स्ट पार्ट सुरू व्हायच्या अगोदर. हां? क्लिअर होतंय? राइट. मग हे एक्झाम्पल बघूया मग आपण. आणि मग वाटलंच तर थांबूया आपण. उद्या बाकीचा पार्ट बघूया. राइट. टर्बो ऑन करावं लागेल. टर्बोला मी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअर केली. राइट. टेक्स्ट दिसत असेल आता. स्टार्ट टर्बो केलं. राइट. सेम एक्झाम्पल आहे. फक्त या एक्झाम्पल मध्ये मी चेंजेस करतो म्हणजे काय करतो? कॉपी पेस्टिंग करतो आपण. हेच एक्झाम्पल आहे. इथं आलो, एडिट मध्ये आलो, कॉपी केलं. फाईल मध्ये आलो, न्यू फाईल तयार केली. F5 केलं, एडिट मध्ये आलो, पेस्ट केलं. क्लिअर होतं? तुम्ही असं काही करू नका. इथं लिहिलं मी पॉइंटर ptr2. म्हणजे मी आज हे दोन्ही एक्झाम्पल अपलोड करेन. तर मी हे सगळे बरोबर आहे. इथपर्यंत काय नाही. फक्त मला हे दोन्ही नकोय. राइट. म्हणून मी इथं काय केलं? हे डिलीट केले. ओके.
CLR SCR आणि इथं काय लिहिलं मी void पॉइंटर, तर ते PTR1 पण नकोय मला. क्लिअर होतं? आता मी पहिल्यांदा इनिशियलायझेशन काय करणार आहे, तर ह्या दोन्ही पार्टला कट करतो मी इथून, मला त्याला यूज करता येईल. इथं आलो, इथं मी काय लिहिलं, PTR इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ ए लिहिलं. समजतं तुम्हाला इथपर्यंत? हा, आता मला काय करावं लागेल, जेव्हा त्याचं व्हॅल्यू प्रिंट करायची PTR1, इथं पण चेंजेस केले मी. त्याच्यानंतर इथं आलो आणि ती व्हॅल्यू प्रिंट केली, इथं पेस्ट केली. आता मी काय केलंय, ऍड्रेस असाइन केलाय, आता मला त्याची व्हॅल्यू पण प्रिंट करायची आणि व्हॅल्यू प्रिंट करायचं इथं ऑप्शन आहे. याला मी कट केलं इथं आणि कुठं आणून ठेवलं, तर याच्या नंतर. ओके, पॉइंटर थ्रू. आता मला चेंज कुठे करायचंय, तर ह्या PTR आणि स्टार मध्ये मला काय पुट करायचंय, इंटीजर स्टार. लक्षात येते ना तुमच्या काय करतो मी सगळ्या गोष्टी? हा, राईट. आता बाकीचा पार्ट एवढा काही महत्वाचा नाहीये, याला डिलीट करायला पाहिजे का काय करायला पाहिजे? चलो ठीक आहे, डिलीट करता याला मी. एडिट, कट. आता मी काय करतो, ह्या सगळा पार्ट आहे ना, हा कॉपी करतो आणि मग पेस्ट करत जातो. राईट, वाटलंच इथं मी प्रिंटफ लिहितो, ज्याच्यामध्ये /n एक लाईन ड्रॉ करून टाकतो, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. printf /n एक लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर काही लाईन ड्रॉ करायची गरज नाही. बरोबर, इथं पहिला पार्ट मी संपवलाय. आता दुसऱ्या पार्ट मध्ये मी काय केलंय, ऍड्रेस ऑफ बी असाइन केला. बरोबर आहे, ऍड्रेस ऑफ बी इज इक्वल टू %u आणि युझिंग पॉइंटर पण यूज आहे. इथे ऍड्रेस ऑफ बी आहे आणि खाली PTR आहे. बरोबर, बाकी काही चेंजेस नाही. त्याच्यानंतर इथं आलो, आता बी ची व्हॅल्यू म्हणजे काय, तर %f आहे. मग .2f जसं आहे तसंच मी इथे लिहिलं. राईट, इथं बी लिहिलं. आता पॉइंटर थ्रू सुद्धा मी तेच करणार आहे. राईट, .2f आणि इथं आलो, फक्त इथे चेंजेस काय करायचे, फ्लोट लिहायचं आपल्याला. FLOAT, फ्लोट. आता शेवटची व्हॅल्यू काय, कॅरेक्टर. समजतंय, ऍड्रेस ऑफ सी, जिथे जिथं ए तिथं CC करतो अगोदर. राईट, इथं %u बरोबर आहे, इथं C येणार आहे, इथं PTR येणार आहे. ओके, त्याच्यानंतर ऍड्रेस प्रिंट करताना आपल्याला काय करावं लागेल, कॅरेक्टर C घ्यावं लागेल आणि त्याच्या समोर इथे C आणि विथ द पॉइंटर सुद्धा C घ्यावं लागेल, फक्त इथं आपल्याला चेंज काय करावं लागेल, कॅरेक्टर स्टार, कॅर स्टार. लक्षात आलं का तुमचं? सक्सेसफुली कंपाईल झालं. फ्रेंड दिसतंय का बघा आता? हा, इथं ऍड्रेस ऑफ ए आणि ऍड्रेस ऑफ ए प्रिंट झालाय. आता इथे ऍड्रेस ऑफ बी प्रिंट झाला, पॉइंटर थ्रू लिहायचं राहिलं वाटतं इथं मला. पॉइंटर इथं बघा, व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 10 आहे, व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 10 आहे. पॉइंटर थ्रू मी काय केलं, एकच पॉइंटर वापरलं. पॉइंटर किती वापरलं, एकच वापरलं, फक्त त्याला टाईप दिला void म्हणजे जनरलाइज पॉइंटर केलं. आणि जिथे जिथं टाईप कास्टिंग करायचं तिथे तिथे त्या पद्धतीने टाईप कास्टिंग केलेलं आहे आणि प्रिंट केलेलं आहे. राईट, हे एका म्हणजे एका लुक मध्ये तुम्हाला समजणार नाही. यू जस्ट नीड टू थिंक अबाउट इट, कशा पद्धतीने केलं ते. हे एक स्टेटमेंट राहिलं होतं फक्त, याला आपण कॉपी करतो आणि प्रत्येकामध्ये इथं टाकून देतो. पण इथं तर ऍड्रेस ऑफ फुटर आहे. हा, इथं फक्त /n राहिलाय का, खाली पण एक /n राहिलाय. ओके, Alt F9 कंट्रोल आहे. आलं लक्षात येतं तुमच्या कशा पद्धतीने वर्किंग होतं. म्हणजे मी काय केलं, एकच पॉइंटर यूज केला, पण त्या सगळ्या एकाच पॉइंटरने काय केलं, तर सगळ्यांच्या व्हॅल्यू प्रिंट करून दाखवल्या. समजलं वाईड पॉइंटर किंवा पॉइंटर कन्सेप्ट काय आहे तो. राईट, एक पॉइंटर बघा काय माहिती का, पॉइंटर लय कन्फ्युजिंग आहे. तुम्हाला सोपं वाटेल आता, पण प्रॅक्टिस नाही केली ना, पुढं मग तुम्हाला अवघड वाटेल की अरे हे असं कसं काय, किंवा तुम्ही डेटा स्ट्रक्चर शिकायला लागाल किंवा डेटा स्ट्रक्चर बघाल, त्यावेळेस तुम्हाला मग अवघड होईल. कारण डेटा स्ट्रक्चर मध्ये सगळं पॉइंटर आहे, पॉइंटर शिवाय डेटा स्ट्रक्चर होऊ शकत नाही.
राईट. मला वाटतं लेक्चर समजलं असेल. हा, एक मिनिट तिला विचारू का, म्हणजे रेकॉर्डिंग बंद करता येईल. रेकॉर्डिंग बंद करता येईल.